शिवसेनेचे नगरसेवक फुटले आणि भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष निवडून आले. असा प्रकार घडला आहे अंजनगाव सुर्जी येथे. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. शिवसेनेचे काही नगरसेवक फुटले आणि त्यांनी चक्क भाजपाला समर्थन दिले आणि त्यामुळेच शिवसेनेला जे आहे ते शिवसेनेच्या त्या नगरसेवकांवर कुठल्या प्रकारची कार्यवाही होणार आहे याच संदर्भात चर्चा केली आहे. आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी थेट शिवसेनेचे नेते सुधीर सूर्यवंशी यांच्याशी नगरसेवक फुटीवर त्यांची एकंदरीत प्रतिक्रिया काय आहे आणि संबंधित नगरसेवकांवर काही पक्ष पातळीवर कार्यवाही होणार आहे का हे पाहणं सध्या गरजेचं असणार आहे. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. सुधीर भाऊ बोलता ना? हा, सुधीर सूर्यवंशी बोलतो. बोला. भाऊ, नुकतीच तुमचेवाले काही व्हिडिओ पाहिले मी प्रेस कॉन्फरन्स हा, आणि त्या संदर्भात मला तुमचीवाली फोनवर प्रतिक्रिया घ्यायची आहे. बर. सहारा समाचारमधून बोलतो रुपेश फरगुंडे. हा, बोला रुपेशजी, बोला. भाऊ, नुकतेच आपली निवडणूक पार पडली हा. अंजनगाव नगरपालिकेची आणि समीकरणं वेगवेगळे झाले. बहुतांश जवळपास काँग्रेस आणि उबाटा गटाचे जवळपास 7 आणि समाजवादी पार्टीचे 2 असे 9 सदस्य संख्याबळ आपल्याकडे होता. त्यानंतर काँग्रेसकडे जवळपास 9 होता. म्हणजे त्यांचावाला जर विरोधी पक्षात बसले तर त्यांचा उपाध्यक्ष झाला असता. हा. परंतु ते न होता शिवसेनेच्या काही सदस्यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलं आणि त्यामध्ये मालठाणे ह्या तिथं उपाध्यक्ष म्हणून भाजपचे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण त्यांच्या पाळण्यामध्ये पडलं. तर या संदर्भात हे अभद्र जे हे झालं आहे त्यामध्ये चर्चेला उधाण आलेलं होतं. या संदर्भात आपण काय सांगाल? हे अभद्र युती आहे. हे त्यांनी का केलं? शिवसेनेचा उपाध्यक्ष कॅन्डिडेट उभा असताना आणि काँग्रेसने आम्हाला उपाध्यक्षपद दिलं होतं. पण या लोकांनी हे असं का केलं याच्याच आता आम्ही चौकशी करतोय. आणि जर यांनी हे जाणून बुजून केलं तर जे काही कायदेशीर कारवाई करायची ते कायदेशीर कारवाई पण आम्ही करू आता. हो. आणि यामध्ये काँग्रेस आणि उबाटाचे असताना काँग्रेसनं उपाध्यक्षपद मागितलं होता का या संदर्भात? हो, आम्ही काँग्रेसला उपाध्यक्ष पहिले नाही म्हणत होते. अच्छा. त्यांच्याशी बोललो आम्ही. त्यांनी आम्हाला उपाध्यक्ष पद दिलं ते रात्री. आणि आम्ही आमच्या नगरसेवकाला सांगितलं तुमच्यातलाच कुणी होते उपाध्यक्ष ते तुम्ही ठरवा. आणि मग त्यांना सांगितल्यावरही आमच्या नगरसेवकांनी अंजनगावाला जाऊन करतो म्हणून मला सांगितलं. अंजनगावात गेल्यावर त्यांच्यात काय झालं आणि का त्यांनी केलं उपाध्यक्षपद मिळत असतानाही त्यांनी अशी पक्षाशी तर सोडा जनतेशी पण बेमानी केली की ज्या जनतेने त्यांना जिल्हा निवडून आणला आहे ते भाजपच्या विरोधात आणि त्याच जनतेसोबत ही गद्दारी केली. हो, आपण बघतो आहोत की आता BMC मध्ये कुठल्याही ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या आणि म्हणजे उबाटा गट हे कट्टर एकमेकाच्या विरोधात झालेले आहे. परंतु या ठिकाणी जे अभद्र युती झालेली आहे आणि संख्याबळ असताना सुद्धा समर्थन दिलेलं आहे. यामध्ये तुमच्या पार्ट्यामध्ये सभापती पद किती आले आहेत काही सांगू शकाल? ते तर मला माहित नाही किती आले काय आले. परंतु आता या लोकांनी जे केलं हे अभद्र युती केली आणि हे का केली याची चौकशी करणं पहिले जरुरी आहे. आणि पक्ष म्हणून आम्ही त्याची चौकशी करून जे दोषी आहेत त्याच्यावर कार्यवाही करू. आपण संपर्क नेते आहे शिवसेनेचे आणि खरोखरच यावर आता आपण बघतो आहोत की जे पळून गेलेले आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही आतापर्यंत आपण बघतोच आहोत. परंतु यामध्ये आता खरोखर कारवाई होईल का? 1 नंबर कारवाई होईल. उद्या आता आमचे जिल्हा प्रमुख येतील ते त्यांना शोकाज देतील. तर जिल्हा प्रमुख सैनीच त्यांचा गट तयार झाला होता. गटनेता पण त्यांना शोकाज देईल आणि ते सर्व झाल्यावर जे काय कायदेशीर कारवाई होत असते नगरसेवक पद रद्द करण्यासंबंधात ते आम्ही कार्यवाही करणार आहे. नुकतीच एक घटना अकोटमध्ये आपल्याला अभद्र युती पाहायला भेटली होती. MIM आणि भारतीय जनता पार्टीने समर्थन घेऊन सत्ता स्थापन केलेली होती. परंतु कुठंतरी याचा प्रोपगंडा झाला आणि त्यानंतर आमदार भारसाकडे यांना नोटीस दिली, कारवाईचे पत्र सुद्धा दिले होते. या पद्धतीने आपण कारवाई करणार का? नाही, आम्ही आमच्या हिशोबाने कारवाई करू. आणि त्यांनी यात कोण मास्टर माइंड आहे, कोणी हे सर्व केलं आहे हे कसं काय, कारण माझ्याशी बोलणं झाल्यावरही
आणि आम्ही त्यांना आदेश दिल्यावर जर हे लोक कारण तेव्हा जिल्हा प्रमुख मी आणि आमदार हे तिघही होतो. आम्ही तिघांनी सांगितलं तुम्ही तुमचा कोण जिल्हा उपाध्यक्ष करता करा आणि नाव ठरवा असं क्लिअर सांगितल्यावरही रात्री 11 वाजता सर्व मीटिंग झाल्यावरही जर हे लोक असं करतात तर याच्यातला काय उद्देश काय, यांनी का केलं, काय प्रेशर होतं, हे सर्व आता पाहावं लागेल. ओके भाऊ, सहारा समाचारला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपल्यावाले